म्हणजे त्या दिवशीचे कुठलेही संकल्प किंवा मनोकामना पूर्ण होतात. बरोबर. आता संकल्प जे तो आपण प्रश्न विचारला, संकल्प म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे किंवा इच्छापूर्ती ज्याला आपण म्हणतो. संकल्पमध्ये पहिला आपल्याला काय पाहिजे? स्पष्टता. आपण किती स्पष्ट आहोत, किती क्लिअर आहोत. संकल्प जेव्हा आपण ठेवतो तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला काय प्राप्त करायचं आहे, है ना. तत्परता पाहिजे. आता त्या प्राप्त करण्यासाठी आपण बसतोय, बरोबर, ते पूर्ण क्लॅरिटीसोबत की आम्हाला हे पाहिजे. तसेच जे मंत्र जप करतायत आपले आराध्य आहेत, है ना, त्यांच्यासोबत, बरोबर. आता हे पॅशन दाखवतो आहे, बरोबर. आणि जसं आपल्याला बोललो ना की आता दरवाजा उघडला आहे, तुम्ही स्वतंत्र आहेत, पाहिजे तेवढा घ्या. तर ते हे जे वेळ आहे तर तुम्ही स्वतंत्र साध्य करण्यासाठी जे तुम्ही ध्यान करणार किंवा विचारातही ठेवणार की मला हे पाहिजे, असं पाहिजे, मग ते मॅनिफेस्ट करतो युनिवर्स. ते आसान म्हणतो ना, ते लोक अनुभव पण करतात, पण ते स्पष्टता पण पाहिजे. मग त्या रात्री कुठला प्रहर सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो? एक निश्चित काळ म्हणून असतो. हा एक असा काळ आहे एकदम होतं ना की ऊर्जेचा आणि दुसरा शांतीचा, एकदम मोस्ट पॉवरफुल तुम्ही बोलू शकता, जिकडे सहजपणे म्हणजे कमी देताना जास्त घेऊ शकतो, हे असा एक काळ, निश्चित काळ. साधारणतः ते रात्रीचे 12च्या दरम्यान, म्हणजे ते एक्झॅक्ट टाईम ते वेळपत्र तर तिकडून आपल्याला कळू शकतो, पण एक्झॅक्टली 12च्या आसपासचा हा वेळ असतो. आणि माझे जे मार्गदर्शक आहेत, दैविक मित्र आहेत, मैत्रेय दादाश्रीजी, मी त्यांचा फक्त एक थोडासा इकडे उल्लेख करतो, जे आपण निश्चित काळ जे विचारत आहेत. जेव्हापासून माझे गुरुजी, त्यांचे गुरुजी महाअवतार बाबाजी त्यांना साक्षात्कार दिला आहे, तेव्हापासून म्हणजे मागचे एक 15-20 वर्ष मी बोलू शकतो, प्रत्येक निश्चित काळ महाशिवरात्रीचा मैत्रेय दादाश्रीजी, महाअवतार बाबाजी आणि शिवजी एक सोबत बसायचे लोककल्याणासाठी. ते निश्चित काळ, कारण की सहजपणे पूर्ण निसर्गामध्ये एवढा प्रेममय वातावरण आहे, एवढा आध्यात्मिक दृष्टिकोन महत्त्वपूर्ण वातावरण. मग बाबाजी, दादाश्रीजी आणि शिवजी एक सोबत बसून लोककल्याणासाठी. आता मागच्या 2-3 वर्षापासून मैत्रेय दादाश्रीजी आपल्यासोबत बसत आहेत. आपण सर्व जे जनसमुदाय त्यांच्यासोबत बसतात. म्हणजे ती ऊर्जा, कारण की आपल्या एवढा साध्य स्थिती किंवा तप नाही की शिवजी आणि बाबाजीसोबत बसावा, पण हे प्रेम आहे मैत्रेय दादाश्री की ते सान्निध्य आपल्याला देत आहेत. आणि तीच ऊर्जा त्यावेळी जे निश्चित काळ आहे ना, आपल्यासोबत स्पेंड करून तेच अनुभव आपण करू शकतात. तर हे अनुभवचा विषय आहे. जे निश्चित काळमध्ये बसून जे साध्य करायचं आहे, शांत मन. आणि शांत मन म्हणजे ऑटोमॅटिकली मन शांत होतो, तो असा वेळ आहे, हलचल न होत्या. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे की एक बाह्य साधना असते आणि एक अंतर्मुख बोलतात ना, आतून साधना असते. मग हा वेळ उपयुक्त बोलू शकतो, एकदम परफेक्ट वेळ, की जिकडे तुम्ही आतमध्ये जाऊन ते साधना साध्य करून अनुभव घेऊ शकता. तुम्ही मैत्रेय दादाश्रीजींबद्दल बोललात, माझे सुद्धा ते आध्यात्मिक गुरु आहेत, आणि तुम्ही बाबाजी आणि शिवजींबद्दल बोललात. तर ही जी गुरु शिष्य परंपरा कशी घडली ते सांगा. खऱ्या अर्थाने म्हणजे आज माझ्यासाठी हे सौभाग्याचा दिवस आहे, जे गुरु शिष्य परंपरा. आणि तुम्ही त्यांचे शिष्य आहात. आता ते खरोखरच कृपा आहे त्यांची. म्हणजे थोडा भावूक झालो आहे हे प्रश्नाचं उत्तर देताना. मग आद्य गुरु, आदिनाथ, आदिदेव, हे ना, परम सत्य शिवजी, तर खऱ्या अर्थाने या जगाचा पण म्हणजे खरे अर्थाने जे गुरु आहेत तेच आहेत. त्यांचंचकडून संकल्प बोला, हे ना, गुरु शिष्याची पण त्यांचंचकडून हे प्रारंभ झालेला, उद्गम झालेला, सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने लोकांना गुरु म्हणजे काय ते तिकडूनच सुरुवात झालेलं आहे. मग त्यांची कृपा आणि त्यांचाच हा प्रेम. शिष्य म्हणून त्यांचे अगस्त्य मुनीजी, मग त्यांचा जे प्रेम बोला, दीक्षा बोला, ते अगस्त्य मुनीजी. आणि अगस्त्य मुनीजी यांच्याबाबत लोकांना मला वाटत नाही की एवढा माहिती आहे. खूप कमी लोक आहेत त्यांना माहिती आहे. अगस्त्य मुनीजी आजही पृथ्वीवरती आहेत. आणि दक्षिण भागात तर त्यांचाच मुले जे संस्कृती म्हणा, आहे ना, ते पसरली, त्यांचाच मुले पसरली. लोक कल्याणासाठी ते खूप काही केले आहेत आणि लोकांना हार्डली काही माहीत असणार. मग शिवजी, त्यांचे शिष्य अगस्त्य मुनीजी, अगस्त्य मुनीजींचे शिष्य महाअवतार बाबाजी. मागच्या 5000 वर्षापासून पृथ्वीवर
आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. आणि एक म्हणजे असं झालं आहे की लोकांना महाअवतार बाबाजी म्हणजे फक्त क्रियायोग म्हणून एवढंच ओळखला जातो. पण ही इज बियॉन्ड क्रियायोग. 3-4 दिवस अगोदरही मी कोणाशी बोलत होतो, ते पण हेच बोलायचे, महाअवतार बाबाजी म्हणजे क्रियायोग नाही, ही इज बियॉन्ड क्रियायोग. जेव्हा आपण मंत्र पण बोलतो महाअवतार बाबाजींचा, है ना, ओम आदिनाथा विश्वगर्भा त्रिकाल सर्व लोके स्वामी जगत सद्गुरु महाअवतार बाबाजी सत्यम त्वम नमः. आता जेव्हा आपण हे बोलत होतो तर त्रिकाल सर्व लोके स्वामी म्हणजे त्रिकालदर्शी आहेत ते, विश्वगर्भ आहेत ते. मग ते फक्त क्रियायोगपर्यंत सीमित नाही आहेत. आणि मैत्रेय दादाशी सांगतात की बाबाजी म्हणतात प्रेमैव साध्यताम, प्रेमैव साध्यताम, म्हणजे खऱ्या अर्थाने जे काही साध्य करणं योग्य आहे ते फक्त प्रेम आहे. आणि आजचा जे मानवीय परिवर्तनासाठी आम्ही कार्य करतो आहे ह्याचा सर्वात मोठा कॉन्ट्रीब्युशन आणि मार्गदर्शन महाअवतार बाबाजीकडून येतं. आणि तसेच म्हणजे शिवजी, अगस्त्य मुनीजी, महाअवतार बाबाजी. आणि 2006 महाअवतार बाबाजींनी मैत्रेय दादाश्रीजींना साक्षात्कार देऊन त्यांची म्हणजे ॲज अ शिष्य म्हणून दीक्षा दिली. आणि महाअवतार बाबाजी काय बोलले की माझा चैतन्य, माझा कॉन्शियसनेस तुमच्यात प्रेमावतारच्या स्वरूपात आहे, जे हे मैत्री मिशनसाठी सपोर्ट म्हणून आहे. म्हणून आम्ही मैत्रेय दादाश्रीजींना प्रेमावतार मैत्रेय दादाश्रीजी असं म्हणतो. प्रेमावतार म्हणजे काय, ज्यांचा सान्निध्यात प्रेमचा अनुभव, जसा सूर्य असतो तो प्रकाश आहे, है ना, तसंच त्यांच्या सान्निध्यात ते प्रेम, खरं म्हणजे दुःखाचं जे निदान आहे ते प्रेम आहे. असे आपले मैत्रेय दादाश्री. मग ही गुरु शिष्याची परंपरा, सत्याची परंपरा, प्रेमाची परंपरा, परिवर्तनाची परंपरा. आणि शिवजीही धर्तीवरती आहेत कैलाशवर, अगस्त्य मुनीजी पण आहेत साऊथमध्ये, आपल्याला त्यांचा ते अजूनही आहेत फिजिकलमध्ये जी. तसेच आपले महाअवतार बाबाजीही आहेत आणि आपले दादाश्रीजी आहेत. आणि जसं आपण सांगत होतो ना की निश्चित काळ असा, मग दादाश्रीजी ते एक त्या की शिवजी आणि बाबाजीचे जे मीटिंग सोडून आपल्यासोबत त्या निश्चित काळवरती बसतात की ते प्रेम, ते अनुभव, ते दैविक अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा. त्यासाठी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. प्रेमावतार म्हणजे मी सुद्धा दादाश्रीजींचं प्रेम अनुभवलं आहे, पण बाबाजींचं आणि अगस्त्य मुनींचं सुद्धा अनुभवलं आहे. पण दादाश्रीजी आपल्याला दिसतात, आपल्याशी बोलतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, नाही का. त्यामुळे मला असं वाटतं की दादा खूप जवळचे वाटतात. बरोबर बरोबर. ही क्लिप तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण ती अतिशय अर्थपूर्ण तर आहेच. संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.